इकडे 9 वाजले होते आणि माझी झालेली होती गुड मॉर्निंग आणि शिव आणि त्याचे पप्पा गेलेले होते बाहेर आणि सगळा राडा तसाच होता. मी जस्ट उठले होते, मी राडा आवरला आणि पटकन ब्रेकफास्ट तयार केला, ब्रेकफास्ट खाल्ला. तर आज बनवले होते मसाला ओट्स, त्याच्यानंतर माझी कॉफी पिले आणि त्याच्यानंतर इथं मशीन आली होती रस्ता खोदायची. तर इकडं शिवांशची कुरकुर 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 सुरूच होती, तर रडतच होता नुसता. आमचा रोड खांदायले तर आता मम्माकडे कसं जायचं. आणि वाजले होते दुपारचे 12 साडेबारा आणि मी बनवत होते इकडं भाकरी, कारण पप्पा सकाळपासून उपाशी होते. मम्मीची तब्येत खराब आहे त्याच्यामुळं मला पप्पाला डबा द्यायचा होता आणि 2च भाकरी झाल्या आणि पीठ संपलं. तर चव्हाणसाहेब गेलेले होते ब्रेकफास्ट करून उद्घाटनासाठी एका जागेवर. तर मग डबा द्यायला कोणीच नव्हतं आणि पप्पा पण रानात गेलेले होते. तर मग मी म्हटलं आम्ही ते आले की येतो, पण त्यांना यायला उशीर झाला. मग शेवटी काहीतरी 2 वाजले होते. मग ते तेव्हा आले की मी अगोदरच आवरून बसले होते. डब्बा, बटाट्याची भाजी आणि भाकरी. त्यांना एकच भाकर लागती फक्त पप्पाला, आणि एक भाकर शिवणीन मी खाल्ली आणि आम्ही दोघं गेलो. आणि चव्हाणसाहेब तिकडूनच जेवून आले होते. मग आम्ही गेलो. हे बघा 2:12 झाले होते, पप्पा आतापर्यंत उपाशी होते, त्यांना खायलाच काही नव्हतं, काय करतील. मग मी गेले डबा घेऊन. इकडं बघू शकता मग मम्मी होती तिथं. मग पप्पाला जेवायला वाढलं आणि इकडं आम्ही बसलो होतो. ते डबा इथंच होता. त्याच्यानंतर जेवायला वाढलं, पप्पा घरामागं गेलेले होते तर ते आले घरी. मग हातपाय धुवून वगैरे फ्रेश होऊन बसले, जेवायला वाढलं. त्याच्यानंतर मग आम्ही आलो घरी. तर इकडे एक माझं पार्सल आलेलं होतं हेअर सिरम, तर ते मी लावलं आणि खूप छान वाटलं ते. आणि त्याच्यानंतर आराम केला. शिव पण झोपल्यानंतर उठले. मी इकडे अंडे शिजायला टाकले, कॉफी घेतली मी माझी. आणि त्याच्यानंतर बघू शकता रात्र झाली होती. मी रोज रात्रीच मशीन लावते, तर इकडं मी लावली होती मशीन कपड्यासाठी, कारण दिवसाना खाली खूप माणसं असतात आणि खूप जास्त ऊन असतं, कपडे खराब होतात आणि मशीनीतून कपडे पिळून निघतात. त्याच्यामुळं रात्रीमध्ये ना एकदम कमी उन्हाला सकाळपर्यंत तर मस्त वाळते, म्हणून मी रात्रीच धुते, कारण पूर्ण पिळून निघते आणि फक्त हडकायचे असते. तर रात्री मस्त गार हवा असते, त्याला हडकून निघतं, तर मी सकाळी लगेच मध्ये टाकते. तर त्याच्यामुळं ना मला काय की मला रात्रीच कपडे धुवायला आवडतं. तर काय माहिती कशामुळं, पण इकडं मी माझे कपडे धुत होते, घरामध्ये अंडे शिजत होते. त्याच्यानंतर सगळं सामान वगैरे करायला सुरू होतं, म्हणजे ठेवलं होतं तिथं, मांडलं होतं, दावून करायचं होतं. तर इकडं बघू शकता शिव येत होता, हेलपाटे मारत होता. त्याचे पप्पा त्याला बाहेर घेऊन गेले होते, पण मी जेव्हा कपडे वाळू घालत होते का, तर तेव्हा ते त्याला घेऊन आले होते. प्लॉटवर गेले होते, सगळे पूर्ण भरून आले होते. दोघं पण ते नव्हते भरले, पण शिव तर पूर्ण पांढरा झाला होता. त्याच्यानंतर मी इकडं भाजीचं सामान केलं सगळं, बघू शकता, खोबरं परत सगळं केलं आणि भाजीला फोडणी दिली. इकडं चव्हाणसाहेब त्यांना भूक लागली होती, ते आधीच बसले होते. इकडं भाजी शिजत होती, कालाभिरात तुरून बसले होते. नंतर भाजी कडली. त्याच्यानंतर इकडं मला भांडत होते दोघं मिळून, कधी होतंय म्हणून, तू नुसती झोपायला पाहिजे, स्वयंपाकाला उशीर करते, असं तसं यांच्या दोघांचं सुरूच होतं. त्याच्यानंतर मी जेवण वगैरे केले आणि अगोदर काही भांडे घासले होते. त्याच्यानंतर जेवणाचे सगळे भांडे घासले, किचन वाटा साफ केला, क्लीन केला. आणि त्याच्यानंतर फरशी खूप खराब झाली होती, तर म्हणजे जेवताना वगैरे सांडलं होतं. तर मी इकडं फरशी पुसून काढण्यासाठी पाणी घेऊन आले बकेटीत. तोपर्यंत शिवांश गॅलरीमधला पोछा घेऊन आला. त्याला लगेच कळालं मी बकेटमध्ये ते औषध टाकत होते ना, ते पुसून घ्यायचं, फ्लोअर क्लीनर. तर ते लगेच त्याला लक्षात आलं, तो घेऊन आला. नंतर फरशी पुसून घेतली. नंतर आमच्या वरच्या काकू आल्या होत्या, तर त्यांच्यासाठी चहा बनवला. आणि टाटा बाय बाय, गुड नाईट.